गुंजायच्या या परम पावन परिसरामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जातो। जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे मानवांची वस्ती आहे तिथे सर्वत्र गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जातो। व्यासांच्या जन्मदिन जन्मोत्सव त्या व्यास पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असं म्हणतात। व्यास उच्चिष्टम जगत्त्रयेत, या जगातील सगळं ज्ञान व्यासांचं उच्चिष्ट आहे असं म्हटल्या जाते। अशा गुरुदेवाचं स्मरण व्हावं याकरता गुरुपौर्णिमा उत्सव असते। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज गुरूंचं महत्व फार सुंदर सांगतात। लहर की बरखामध्ये वंदनीय महाराज म्हणतात, गुरुमूर्ति ही है चंद्रमा सेवक चकोर समान है, गुरु ज्ञान अमृत से भी बढ़कर है, उद्धरे प्राण है, पारस करे लोहा कणक पर भेद रखता है, तभी कर दे गुरु अपने ही सम, यदि हो कृपा गुरु की कभी। जगातील प्रत्येक पारस हा लोखंडाला सोनं बनवण्याची ताकद ठेवतो, पण तो लोखंडाला स्वतःसारखं म्हणजे पारस कधीच बनवत नाही। पण जगाच्या पाठीवरती फक्त गुरुदेव असे आहेत, यदि हो कृपा गुरु की कभी, त्यांची कृपा जर झाली तर तुकडोजी महाराज म्हणतात ते स्वतःसारखं आपल्याला बनवतात। समुद्राचं पाणीही खोल असते आणि गुरुच्या ज्ञानाची खोली सुद्धा अमाप असते, पण दोघांमध्ये एक फरक आहे। समुद्राच्या पाण्यात आपण जेवढे जास्त खोलात जातो तेवढे डुबून जातो, आणि गुरुदेवाच्या ज्ञानात आपण जेवढे जास्त खोलात जातो तेवढा आपल्या आयुष्याचा बेडा पार होतो। राष्ट्रसंतांनी सामुदायिक प्रार्थनेला स्वतःचा श्वास म्हटलं, आणि त्या प्रार्थनेच्या अधिष्ठानावर सुद्धा त्यांनी गुरुदेव अशी संज्ञा संस्थापित केली, स्थापन केली। का केली असेल? कारण गुरु आधी येतो आणि नंतर देवाची प्राप्ती होते। म्हणून महाराजांनी देवगुरु अशी संकल्पना न मांडता गुरुदेव अशी संकल्पना मांडलेली आहे। या गुरुदेवाच्या अमाप अशा ज्ञानाला आपल्या कवेत घेण्याकरता गुरुदेवांची श्रद्धापूर्ण अंतकरणाने भक्ती उपासना करणे अत्यंत गरजेचं आहे। महाराजांची हजारो भजनं आहेत। एका भजनात महाराज असं म्हणतात, उसको लगताण पैसा धेला कोई, उसको लगताण तीरत्न मंदर कोई, प्रेम तारी चढ़ा दिल को आगे बढ़ा, कर ले अपने नजर को शाम, भज भज गुरु के नाम। आणि यासाठी काय करायचं आहे तर गळ्यात कोणती बाह्य माळा, अंगावरती कोणता बाह्य सदरा, कोणता बाह्य पंचा धारण करायचा नाही, तर महाराज म्हणतात गले मोहब्बत की माला पहनाओ भले, गुरुदेवाने दिलेल्या ज्ञानाच्या प्रेमाची माळ धारण करा। गले मोहब्बत की माला पहनाओ भले, तन में सेवा की कफनी रंगाओ भले, त्याग का भस्म है काम की कश्म है, कहता तुकड्या मिलेगा आराम सदा। या जगातील सर्व झंझटीतून आराम देणाऱ्या एका गुरुदेवाची शक्ती आहे, आणि हे गुरुदेवाची शक्ती रोमारोमामध्ये भिनण्याकरता त्यांची भक्ती करण्याची गरज आहे। आपण सगळ्यांनी त्या गुरुदेवाचं स्मरण करावं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेला गुरुदेव सामुदायिक प्रार्थना आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून विशेषत्वाने शोधून काढावा। ज्याबद्दल महाराज म्हणतात, भूमंडळ ज्याचे क्षेत्र पूर्ण, हे पृथ्वी जयाचे आसन, चंद्र सूर्य नंदादीप जाण गुरुदेवाचे। अशा गुरुदेवाच्या चरणी शतशः विनम्र प्रणाम करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो। आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। जय गुरु।